आजच्या छोट्या डब्यासाठी पनीर पुलाव, त्यासाठी तांदूळ, कढीपत्ता, फ्राय केलेलं पनीर, एक शिमला मिरची आणि मीठ, जिरं, मोहरी आणि आपल्याला थोडासा मसाला लागेल. चला तर मग फोडणी देऊन घेऊया. पहिल्यांदा जिरी मोहरी घालून घेऊया, कढीपत्ता आणि नंतरनं शिमला मिरची टाकून छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. नंतरनं त्यामध्ये कस्तुरी मेथी घालून तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि तांदूळसुद्धा चांगले हलवून मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि शेवटी फ्राय केलेले पनीरचे पीसेस घालून घ्यायचे आहे. नंतरनं थोडंसं गरम पाणी, चवीनुसार मीठ घालून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तयार आहे आपला पनीर पुलाव. तर बघूया आपण कसा बनला आहे. त्यासाठी मी डब्यात भरला आहे पनीर पुलाव, गूळ शेंगदाण्याचा लाडू आणि 5 बदाम. हा झाला छोट्या सुट्टीचा डब्बा तयार. आता मोठ्या सुट्टीसाठी आपण कोबीची भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी कोबी बारीक चिरून घेतला आहे. मिरची, कढीपत्ता, जिरी, मोहरी, हिंग आणि त्याच्यामध्ये मसुरीची डाळ घालणार आहोत आपण. तसंच त्याचे प्रोटीन पण वाढले जाते. फोडणी टाकून घेऊया. त्यामध्ये जिरी, मोहरी, मिरची, कढीपत्ता आणि नंतर त्यामध्ये कोबी छान मिक्स करून हलवून घ्यायचं आहे आणि हलवून झाल्यानंतरनं थोड्या वेळ मीठ घालून त्यामध्ये झाकून ठेवायचं आहे डाळ घालून, म्हणजे डाळ आणि कोबी बरोबर छान शिजतो. मीठ घालून एक उकड काढून घ्यायची, म्हणजे चांगला शिजला जातो. तयार आहे हा बघा तयार आहे आपला कोबी. तर डबा भरून घेऊ आपण. कोबीची भाजी आणि एक चपाती मी वीरूला देते. रेसिपी आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.